परिवारातील एक खेळाडू मुर्दा मास्टर्स टीमचे नामांकित खेळाडू कमलेश पाटील यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे आणि ते नक्कीच जवळपास हॉस्पिटलाइज आहेत आणि तब्बल त्यांना खर्च हा डॉक्टरांनी 10 ते 12 लाखाचा खर्च हा डॉक्टरांनी सांगितला आहे आणि त्यांची घरची परिस्थिती खरोखरच खूप खराब आहे. त्याच्यामुळे अनेक क्षेत्रातून त्यांना मदतीचे हात दिले जात आहेत आणि या ठिकाणी देखील ओळा स्पोर्ट्स ओळा या संघाच्या वतीनं कमलेश यांच्या उपचारासाठी तब्बल 11,000 रुपयाची मदत दिली जात आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि त्यानंतर कमलेश पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं ओळा स्पोर्ट्स ओळा टीम तुमचं मनापासून आभार धन्यवाद. जेवण सुरू झाले. चला जे खेळाडू खेळले आहेत त्यांना विनंती करतोय आपण जेवून घ्या. या देऊया आपण मॅन ऑफ द मॅच मंगेश पाटील आणि ओळख संघ तुम्ही थंब दिलाय का आणि आर के मोरवा मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत. उमेदमान संघ खेळतोय आणि या टीमच्या विषयी नक्कीच चांगली माहिती देईल. आर के मोरवा नरेश मात्रे तुमच्या सर्व खेळाडूंनी थंब दिलाय का? ओके चला मंगेश पाटीलला पाठवून द्या मॅन ऑफ द मॅच. या वळूया ज्या मॅचची आतुरता होती ही मॅच पाहण्यासाठी तब्बल 60,000हून प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेत अशी मॅच आपण पाहतोय. एका साईडला उमेदमान संघ आहे आणि एका साईडला आपण पाहतोय कोळशेचा संघ. बिग मॅच बिग फाईट चर्चा झाली टॉस बॉक्स मध्ये. दिनेश पाटीलने चर्चा केली टीम कॅप्टन सोबत आणि टीम कॅप्टनने म्हटलंय की थोडासा दबाव आहे. नशिबाची साथ आज जेपीच्या बायकोनं दही साखर दिले जेपीला त्याच्यामुळे नशीब आहे. जेपी आहे का कोण आहे? मनोज आहे माफ करा मनोज आहे. ओके धन्यवाद ओळा स्पोर्ट्स ओळा थँक्यू. यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं धावा संख्या 6 आहे. जगदीश गरज साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. मनोज पाटील यांना आज संधी दिली आहे उमेदवार या टीमच्या संघामध्ये. वन ऑफ द ग्रेट प्लेअर नो डाऊट लेजेंडरी खेळाडू आहेत मनोज पाटील आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर माझी कर्णधार आहेत. बॉलर बॅक टू ड्राईव्ह समोर खेळला गेला डोक्याच्या वरून चेंडू खेळला गेला बॉलरच्या डीप लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा होतील का या ठिकाणी? नाहीये. कमी पडला गेला मनोज पाटील. पहिली विकेट पडली गेली आहे उमेदवार या टीमची. मिस्टर मनोज पाटील परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. स्विचचा फटका खेळला गेला होता आणि खरोखरच एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. वेलकम या ठिकाणी केसरीजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. धावा झाल्या त्या 9 धावा. 50 60 70 धावा अपेक्षित आहेत. जेपीनं तो उल्लेख केला होता टॉस बॉक्स मध्ये. चेंडू नक्कीच बाहेर वळतोय. पंचांकडून वाईटचा इशारा दिला जातोय. एका धावेमध्ये भर. नागेश पाटील कोण विसरणाऱ्या खेळाडूला काय अफलातून खेळी साकारली होती. या खेळाडूनं दहीसरचं मैदान असू द्या किंवा अनेक मैदान असू द्या ऑन साईडला जोरकस फटका आहे. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नवीन पाटील चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. घरचं मैदान उमेदवार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. घरचं मैदान आहे आणि एक बेनिफिट म्हणू शकेल कारण याच मैदानावर संध्याकाळच्या वेळेमध्ये सराव करत असतो उमेदवारांचा संघ. बरेचसे खेळाडू इथे नक्कीच प्रॅक्टिससाठी येत असतात. त्याच्यामुळे या खेळपट्टीवर
कुठली जागा अशी आहे त्या जागेवरून चेंडू कधी कधी बाउन्स होत आहेत, कधी कधी आपण समोरून देखील पाहिले, खाली बसणारे देखील चेंडू आपण या मैदानावर पाहिलेत. त्याच्यामुळे या खेळपट्टीवर मानव असे काही स्पॉट्स आहेत, त्या स्पॉट्सवर चेंडू जर लँड झाला तर मात्र काही घडू शकतं या खेळपट्टीवर. धावा झालेत 11. सर्वांचं लक्ष या मॅचच्या दिशेने आहेत. आज अनेक ठिकाणी टीव्ही ऑन असतील. उमेदमानच्या जवळपास 99% घरामध्ये टीव्ही ऑन असतील, लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाडवल या मैदानावर उमेदमान टीमला असेल. आज नारी शक्ती जिंदाबाद. भरपूर आज महिला आहेत, अनेकांच्या सौभाग्यवती देखील आपल्या टीमला आणि आपल्या पतिदेवांना सपोर्ट करण्यासाठी इथे आलेत. त्याच्यामुळे दबाव डबल प्रकारचा आहे. एकतर गावकऱ्यांचा देखील दबाव आहे, त्यानंतर त्यांच्या सौभाग्यवतींचा देखील दबाव त्यांच्यावर आहे. धावा संख्या झाली ती 11. मॅच ऑन. चला, वेळ महत्वाचा आहे, आज चर्चा जास्त करू नका. इथे शुभ सन्मान घेतला जातो केशरीनाथ पाटील साहेबांचा. मी प्रमोद घरतांना विनंती करतो की आपण शुभ सन्मान करून घ्यायचा आहे केशरीनाथ पाटील यांचा. चला प्लीज वेळ वाचवा. प्रत्येक टीमला आमच्याकडून नम्र विनंती आहे, शक्यतो वेळ वाचवा. संध्याकाळचा कार्यक्रम खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो वेळ त्याच कार्यक्रमासाठी ठेवायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जयेशला पाहतोय. जोरकस फटका आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, मात्र कुठेतरी हा कॅच होऊ शकला असता. उंची जास्त घेतली होती, उंची जास्त गाठली होती आणि इथे मात्र बॅटर सेफ आहे, बॅटर सेफ आहे. अक्षरशः जेपीच्या सौभाग्यवतीचे हृदयाचे डोके वाढले होते, मात्र निर्णय आला पंचांचा. त्यानंतर हो श्वास सोडलाय, अक्षरशः श्वास मात्र गळ्यापर्यंत अडकला होता. धावा संख्या झाली ती 13. काय स्ट्रोक खेळला गेला होता. नागेश आहे त्या ठिकाणी. उंची जास्त गेली होती, मी म्हणे लांबी थोडीशी कमी पडली गेली त्या ठिकाणी, मात्र अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला गेला होता. डीप मध्ये कोण होता, नवीन पाटील होते त्या ठिकाणी, प्रोडक्शन साठी नवीन शेळके माफ त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून कॅच ड्रॉप झालाय. एक सुवर्ण संधी मिळते नागेशला खेळण्यासाठी. काय त्या संधीचं सोनं करेल का नागेश पाटील. धावा झाल्यात फलकावर त्या 13 धावा. कोळशेत वर्सेस उमरमान आपण असा सामना पाहतोय. यावेळेस सफल झाला होता. पुन्हा एकदा उंची जास्त आहे, मागे आहेत वाघ. मोहन करत चुकी मुळीच होणार नाहीये, वाघाच्या जबड्यात जातोय आणि एक मोठी विकेट, मोठा फलंदाज बाद. नागेश पाटील परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. धावा झाल्या त्या 13 धावा. सचिन पाटील एक स्फोटक खेळाडू आहे, विश्वासू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि सचिन आल्यानंतर मात्र त्यांच्या सौभाग्यवती आहेत ललिता पाटील यांचं मात्र एटीएम ओपन झालंय. षटकारासाठी 500 रुपये असतील. घरचा पैसा घरामध्ये, टेन्शन घेऊ नको सचिन, 500 रुपये तुझ्याच पॉकेट मध्ये जातील, इतकं मी 100% गॅरंटी देऊ शकतोय. 13 धावा फलकावर आहेत. सचिन साठी पारितोषिक त्यांच्या सौभाग्यवतीकडून दिले गेले आहे. षटकारासाठी 500 रुपये आहेत. चला, जास्त वेळ जातोय, प्लीज 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 टीम मीटिंग करू नका. कोलशेत मास्टर्स विनंती करतोय, वेळ खूप महत्वपूर्ण आहे आजच्या दिवसातील. वेलकम नवगर संघ, आपलं खूप खूप स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवगर संघ आपलं खूप खूप उमेदमान क्रीडा संकुलावरती स्वागत आहे. चांगला स्ट्रोक खेळला गेला होता, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले गेले त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये एक धाव इथे मिळेल. जयप्रकाश टीम कॅप्टन स्ट्राइक एंड वर येत आहेत. धावा झाल्या त्या 14. सरळ बॅटनं स्ट्रोक खेळाय. वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने आला त्या ठिकाणी चेंडूच्या खाली, मात्र तो अंतिम क्षणी कॅच होतोय त्या ठिकाणी ड्रॉप. आज अनेक खेळाडूंना संधी मिळते. मग अशी नागेश पाटीलांना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं नागेशला करता आलं नाहीये. नागेश परतीच्या मार्गे परतला. त्यानंतर आता जेपीला एकदा पुन्हा संधी मैदानाच्या आतमध्ये मिळते. धावा झाल्या 16-16. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड.
स्वीपचा फटका आहे, मागे फिल्डर प्रोडक्शनला आहे डीप लॉंग लेग रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दोनच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय उमेदमान मास्टर्स 18 या धावसंख्येवर. 2023 वर्ष विसरता कामा नाहीये. स्वप्न नक्कीच अक्षरशः त्या स्वप्नापर्यंत पोहोचले होते. उमेदमानची टीम 2023 मध्ये ग्रँड फिनालेची ती मॅच नक्कीच सर्वांनी पाहिली असेल. जवळपास आपण पाहिलं तर अतिशय सुंदर ती कामगिरी उमेदमान टीमची आपण पाहिली होती 2023 मध्ये. आणि जवळजवळ त्या अंतिम फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला होता. ते स्वप्न भंगलं होतं, कारण घरच्या मैदानावर चॅम्पियन होण्याचं स्वप्न अनेक टीमचं आहे आणि त्यामधील हा संघ उमेदमान संघ. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे 2 बाद 19 धावा. वळूया डीजीच्या दिशेनं, थोडासा माइंड फ्रेश करूया आणि पुन्हा येऊ द्या या मॅचच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. इथं शुभ सन्मान घेतला जात आहे. साहेब पौर्णिमा घरत यांचा शुभ सन्मान करते देवेनी पाटील यांना विनंती करतोय की आपण त्याचा शुभ सन्मान करायचा आहे. उमेदमान संघ दहिसरची स्पर्धा विसरता कामा नये आहे. दहिसरच्या स्पर्धेमध्ये क्रमांक 3चं पारितोषिक या टीमनं पटकावलं होतं आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर तो जवळजवळ 11 ते 11 स्पर्धेचा वनवास संपला होता उमेदमान या टीमचा. म्हणजे पेजी संवाद साधले होते. आणि नंबर 3चं पारितोषिक देखील खूप महत्वपूर्ण असतं प्रत्येक टीमसाठी. अप्पर कटचा फटका खेळण्याचा येतो या ठिकाणी. 2 धावा, थोडस धोका होता मात्र मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. 2 झड्यात तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि या 3 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. वेल डन. 3 धावा इथे मिळत आहेत आणि या 3 धाव्याने धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 22. म्हणून म्हटलं तर नक्कीच एक स्टार खेळाडू हरीशला विसरता कामा नये. पहिलं शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू होता उमेदमान मास्टर्स या टीम मधील. मुर्द्याची स्पर्धा, सुभाषचंद्र बोसचं मैदान विसरता कामा नये. कांदरपाडा टीमच्या सोबत तो ग्रँड फिनालेचा मॅच उमेदमान वर्सेस आपण पाहिलं होतं कांदरपाडा आणि त्याच मॅच मध्ये ती कामगिरी हरीश गरज यांची आपण पाहिली होती. सगळ्या आठवणी आहेत मित्रांनो आणि या सगळ्या आठवणी आपल्यासोबत शेअर करतोय कारण ही आपण स्पर्धा पाहतोय हरीश गरज स्मृती चषक म्हणून हरीशच्या आठवणी देखील आपल्या सोबत शेअर केल्या जातील. धावसंख्या झाली ते 22. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 3रं. दिलीप भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. दिलीप भोईर पांजू आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे अजूनही चेंडू फील्ड होत नाहीये. धुंड शोधत राहिला अविनाश शेळके. या टेनिस बॉल सोबत मात्र फुटबॉल देखील खेळणार आहे काही वेळामध्ये अविनाश शेळके. मात्र ऐन वेळेवर चेंडू फील्ड झाला आणि त्या कालावधीमध्ये धावा पळून काढल्या त्या तब्बल 3 धावा. धावांचा ओघ वाढतोय. धावा झाल्या आहेत या तब्बल 25 धावा या आपण फलकावर पाहू शकाल. पांजू मास्टर्स माजी कर्णधार लेजेंडरी खेळाडू दिलीप भोईर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ऑफ साइडला बॅकफुट पंच केलाय. डीप स्वीपर पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. अतिशय सुंदर तो फटका खेळला गेला तो जेपीच्या बॅट मधून. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळेल या फटक्यावर. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती 26-26. षटक क्रमांक आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 3रं. धावा झाल्या त्या 26. अपेक्षा आहे 50च्या पलीकडे जाणं. 50 ते 60 धावा फलकावर यायला हव्यात. हा प्रयत्न असेल तो म्हणजे उमेदमान या टीमचा. ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. इथे अक्षरशः मस्तकाला दस्तक दिले चेंडूनं आणि निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4.
थँक्यू. वेलकम. इथं आगमन झालं नारायण पाटील यांचं. वेलकम. आपलं खूप खूप स्वागत मंचावरती. यावेळेस उकसा फटके शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला सर्व पाठवून दिले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिगी 6 षटकार. पाणी घेऊन जायचं पाणी. थँक्यू. आणि 500 रुपयाचा मानकरी ललिता पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक येते. सचिन पाटील स्मित असते तुम्ही पाहू शकाल स्मितच्या चेहऱ्यावर आहे. 500 रुपये माझ्या खिशातूनच गेलेत ते मलाच मिळतात नाही का, वैयक्तिक आहेत का. चला या वळूया आपण स्वर्गीय हरेश घरत यांच्या इतिहासाकडे. मित्रांनो, एकूण सामने हरेश घरत खेळला होता 71 सामने ओव्हरऑल मास्टर्स करिअर मी हरेश घरत यांचा आपल्या समोर प्रेझेंट करतोय. 71 सामने हरेश घरत 40+ क्रिकेट खेळला होता आणि तब्बल एकूण चेंडू 405 चेंडू हरेश घरतनं 40+ क्रिकेट मध्ये खेळलेले आहेत आणि एकूण धावा हरेश घरत यांच्या 754 धावा या हरेश घरत यांच्या नावावर आहेत. एकूण चौकार 39, एकूण षटकार 43 हरेश घरत यांच्या बॅट मधून पाहिले आहेत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर हरेश घरत यांची माहिती मी तुमच्यापर्यंत देत आहोत मित्रांनो. आणि एकूण षटक हरेश घरतनं 83 टाकले आहेत आणि त्या 83 षटकांमध्ये 84 विकेट या हरेश घरत यानं काढल्या आहेत. हरेश घरत स्मृती चषक आपण खेळतोय आणि हरेश घरत यांची कामगिरी 40+ क्रिकेट मधील मी आपल्या समोर प्रेझेंट केले मांडले मित्रांनो. हा रेकॉर्ड आहे हरेश घरत यांचा 40+ क्रिकेट मधील. आज एक अनमोल रत्न मात्र आपण गमावलंय आणि त्याच्या आठवणी सदैव राहतील या 40+ क्रिकेटच्या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. धावसंख्या 36. नेहमी म्हणतात की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा अर्षदा, मात्र लग्न योग जुळवण्यासाठी 36 गुण तितकेच महत्वाचे असतात. त्याच्यामुळे 36चा आकडा खूप मौल्यवान आहे. स्वीप करायचं होतं टू माइंड. दुविधा मनस्थितीमध्ये खेळणारा फटका जेपीच्या बॅट मधून आपण पाहिला. फर्स्टला गेलाय, अडकला गेलाय. जेपीची खेळी समाप्त झाली आहे. परतीच्या प्रवासाला जेपी आउट. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो कोण जात आहे तर नक्कीच उमेदमान गावाचा वंडर बॉय मिस्टर मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 2 महिने विश्रांती घेण्यासाठी सांगितलं होतं डॉक्टरांनी मुकेशला. काल चर्चा झाली, मुकेश काल खेळणार आहेस का. मुकेश म्हटलं तितकंच मी सांगू शकणार नाहीये खेळणार आहे की नाही, मात्र कदाचित मला वाटतं पल्लवीचा तो डोस का मिळाला असं मी म्हणू शकतोय की घरच्या मैदानावर तुम्हाला खेळायचं आहे, आपल्या टीमला जिंकवायचं आहे अशा कदाचित सूचना त्यांच्या सौभाग्यवतीने दिल्या असतील आणि आज कदाचित ते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश पाटील, वेलकम मुकेश, हार्दिक स्वागत आहे मित्र तुझं. इंजुरीज नंतर मात्र पुन्हा एकदा मुकेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू स्टेअर केला, चेंडूला गॅप मध्ये खेळला जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हेमंत मात्र स्ट्रगल करतायत, प्रयत्न करतायत, चेंडूला अडवलं गेलाय आणि या कालावधीत मात्र 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा झाल्या. धावा संख्या वाढली जाते. धावा संख्या झाल्या फळकावरती म्हणजे तब्बल 39 धावा. मुकेश पाटील म्हणायचं गेलं तर उमेदमान संघाचा बॅकबोन, उमेदमान संघाचा स्टार खेळाडू, उमेदमान संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आणि उमेदमान संघाचा विश्वासू खेळाडू. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅक वर आपण दिनेश या गोलंदाजाला पाहतोय. जागा बनवली होती, चेंडू टॉस झाला होता, हा स्ट्रोक खेळायचा होता कदाचित फाईन अँड लॉंग लेगच्या दिशेनं, मात्र उंची जास्त घेतली चेंडूनं. या कारणास्तव तो फटका एक्झिक्यूट करू शकला नाही तो सचिन. बाईचा इशारा पंचांचा. एक धाव इथे नक्कीच मिळेल
आणि या एका धावेनं संघ पोहोचला गेलाय उमेदमान मास्टर्स 40 या आकड्यावर. 40 धावा या फलकावर लागले जात आहेत. अनेकांची इच्छा आहे की 60 धावा व्हायला हव्यात, मात्र त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, मात्र कोळशे संघाचा प्रयत्न हाच असेल की 50च्या आतमध्ये थांबवायचं आहे उमेदमान या टीमला. आपण मत जाणून घेणार आहोत. अनेक महिला या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील मत आपण जाणून घेणार आहोत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आहे का बघूया. नाहीये. पंच देखील बाईचा इशारा देत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू. वेल डन दिनेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4 आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये दिनेशनं धावा खर्च केल्या त्या फक्त 5. अतिशय सुंदर गोलंदाजी दिनेश मार्फत. वेल डन दिनेश. धावा झाल्यात 41. पुढे एकदा शपलावून चेंडूला खेळतोय. फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रावलतोय. अविनाश शेळके प्रयत्न करते चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू. अनेक मुलींची अपेक्षा असतात की मला नवरा गोरा असायला हवा, मात्र क्रिकेटपट्टू आहेत मित्रांनो, उन्हामध्ये कामं करतायत, उन्हामध्ये क्रिकेट खेळतात. गोरी नवरे तुम्हाला मिळणार नाहीयेत. इतकं 100% सांगू शकतो. प्रेम देणारे तुम्हाला नवरे मिळतील, मात्र गोरी नवरे मिळणार नाहीयेत. आमचा नवीन गोरा आहे, पण थोडाफार गोरा आहे ना नवीन. हर्षदा हुकचा फटका. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. फिल्डर येतो झेलच्या खाली. अतिशय सुंदर प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू. 1 बाउन्स. निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. हॅलो. अनाउन्समेंट करतो. गावकरी जे कोण संघ खेळून झाले असतील, ज्या कोणाला भूक लागली असेल, ज्या कोणाचे पोटन कावले ओरडत असतील, त्यांना सगळ्यांना विनंती करतो की बाबा जेवणाची व्यवस्था चालू आहे न, सगळ्यांनी जेवून घेवायचं आहे. वेलकम बालकुम संघाचे करते लाल टोपी कैलास भोईर आणि शाखा प्रमुख संतोष भोईर यांचं आगमन झालं. वेलकम भाऊ, वेलकम. आपलं खूप स्वागत करतोय या उमेदमान क्रीडा संकुलावरती. आपलं खूप स्वागत. वेलकम भाऊ. स्थानपन्न व्हायचं आहे बाई. धावा झालेल्या आहेत त्या 49 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी दिलं जातोय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दिनेश पाटील यांच्याकडे नक्कीच माईक आहे. दिनेश भाऊ, चला आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महिलांच्या. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. दिनेश पाटील. हॅलो. काय बोलते पहिला हर्षदाला विचारलं. हर्षदा, मॅच बघताना काय वाटते, काय मजा येते का, काय अजून नवीन खेळायला येवायचं बाकी आहे, पण नवीनचं सहकार्य अजून खेळते तो सचिन टँगल खेळते ना मुकेश खेळते, काय वाटतं तुला? सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्वांचे मी आभारी आहे की इथे मला बोलण्याची संधी दिली. आज आनंद होतो की आपलंच प्लॅटफॉर्म म्हणजे आपलं घरचं मैदान आहे आणि तुम्हाला जिंकायचं आहे. जर हरेश दादाला तुम्हाला मनापासून श्रद्धांजली द्यायची असेल तर तुम्ही आज जिंकायलाच हवं. खूप आनंद होतो. काल महिला दिन होता. सगळ्यांना शुभेच्छा. कोणतंही कार्य एकाने होत नाही तर ते एकजुटीने होतं, म्हणून जुन्यांपासून आतापर्यंत मास्टरमध्ये जेवढ्या महिला होत्या त्यांचा मी गौरव करते. धन्यवाद. दिनेश पाटील बोला. मी हर्षदासाठी इतकंच म्हणेल, हर्षदानं काय केलं माहितीये का? इमोशनल ब्लॅकमेलिंग केले. सर बरोबर केले. तिला विचारलं काय वाटते या खेळाबद्दल, तिने बोलताच विषय काढला, कालचा विषय काढला. मिसफील्ड झाल्या त्या ठिकाणी. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. थोडासा माईक बंद करा दिनेश पाटील आपला. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 52 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अपेक्षा आहे, खरोखर घरचा संघ आहे त्याच्यामुळे घरच्या संघाला पाठिंबा देणं हे प्रथम कर्तव्य आहे त्यांचं.
आणि प्रत्येकाला हेच वाटतं की माझा संघ जिंकायला हवा, कारण कुठलाही संघ या ठिकाणी पराभूत होण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कधीही क्रिकेट खेळत नसतो. प्रत्येकाला जिंकण्याची आशा असते आणि उमेदवारांची स्पर्धा म्हटली तर अनेकांचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसणार आहे हे मात्र निश्चित. ऑन साइडला चांगला फटका आपण पाहतो. डीप मिड विकेट प्रोडक्शनला फिल्डर होता, मात्र त्याच्या मस्तकावरून चेंडू निघून जातोय. हा मिळतोय नशिबाचा चौकार. 4. हॅलो, धन्यवाद धन्यवाद. देवेनी जाऊन जातो बरं. तो देवेनी काय बोलते ते बघूया. देवेनीचं मत घ्या पाहिजे. काय बोलणार? काय वाटते तुला मॅच बद्दल? किती धावा करतील? आता जयप्रकाश बोलला ना की 60-70 पर्यंत करणार आहोत. अरे जयप्रकाश लाख बोलेल, पण तुम्हाला काय वाटतं मॅच बघताना? आता खेळताना दिसते ना एवढं, आता करणार ते पूर्ण करणार तेवढे. जयप्रकाशने 75 सांगितले. मग 75 करू द्या, 80 करू द्या. होतील ना? चला मग बोला तर एकदम जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही संघांना शुभेच्छा. पण आपली तब्येत सांभाळून सगळं करा प्लीज. आपला फिटनेस सांभाळून सगळं करा, बाकी काय माझं म्हणणं नाही. चालेल चालेल. चला महिलांच्या दोन्ही वाईट बोलायला दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघ आपले जसं ते खेळायला येतील त्यांना पण आपण चेअरअप करायचं आहे, कारण ते दोन्ही आपले समाजाचे संघान. महिलांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतल्या जात आहेत. क्रॉस बॅट खेळायचं होतं. पुन्हा एकदा या ठिकाणी बीट झाला. बॅटर सचिन पाटील. लेग बायचा इशारा. पंचांचा चेंडू आदळला गेला होता पॅडवर. एका धावेनं मात्र संघ पुढे सरकतोय. उमेदवार मास्टर्स धावा झाल्या त्या तब्बल 58 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अपेक्षा भरपूर आहेत. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके यायला हवेत, हे अपेक्षा आहेत उमेदवारांकरांच्या मी तर म्हणेन. मात्र इथून हे 2 चेंडू जर चांगले टाकले गेले कोलशेट टीम कडून तर नक्कीच मी तर म्हणेन 60च्या आतमध्ये थांबवण्यात यशस्वी होईल कोलशेट संघ. मुकेश पाटील स्ट्राइक एंडवर आहेत. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण स्पर्धा पाहतोय. 23 स्पर्धांच्या मालिकेला सुरुवात कोलशेत याच नगरीतून झाली होती 30 नोव्हेंबर 2024 रोजी. फुलटॉस चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला. फिल्डर त्या ठिकाणी होता मेघनाथ घरात आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू 1 बाउन्स निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. थँक्यू. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 62 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. मुकेश पाटील स्ट्राइक एंडवर आहेत. 62 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. इज गॉन. मंकड विकेट. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार हा चेंडू मात्र जातो डॉट. मुकेशला माहिती आहे बघा, मुकेश सरळ निघाला डगआउट रिझल्ट मध्ये. इथे कुठेतरी लक्ष असणं गरजेचं होतं सचिन पाटलांचं. शेवटच्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी बुद्धीचा वापर केलाय. म्हणतायत ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि या ठिकाणी युक्ती वापरली गेली. मंकड विकेटची युक्ती, आणि त्या मंकड विकेटच्या युक्तीमध्ये सफल झालाय विकास. शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात सचिन पाटील बाद. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. संघ थांबला गेलाय उमेदवारांचा तब्बल 62 या धावसंख्येवर आणि 63 धावा विजयासाठी. या आपण शुभ सन्मानाच्या दिशेने वळूया. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे बालकुम मास्टर्स टीमचे कर्णधार मिस्टर कैलास भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर बालकुमचे लेजेंडरी खेळाडू तसेच बालकुमचे शाखा प्रमुख संतोष भोईर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. हॅलो, मी सचिन गड साहेबांना विनंती करतोय की कैलास भोईर साहेबांचा आणि संतोष साहेबांचा आपण सन्मान सत्कार करावा.
थँक्यू विशाल डान्स ग्रुप आणि राजा घरत मीरा यांच्याकडून या डान्ससाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झाला आहे, ते देखील त्यांनी घ्यायचं आहे. धन्यवाद राजा घरत. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे नारंगी मास्टर्स टीम कॅप्टन योगेश घरत आणि नवघर टीम कॅप्टन. चला गणेश पाटील आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. नवघर मास्टर्स टीम कॅप्टन आणि नारंगी मास्टर्स टीम कॅप्टन दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करतोय बालकुम मास्टर्स टीम कॅप्टन कैलास भोईर आणि बालकुमचे शाखा प्रमुख संतोषजी भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याची आपण नाणेफेक करावी. आपल्या दोघांनाही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जावं. चला कॅप्टन या योगेश. आताची मॅच होणार आहे ती नारंगी न नवघर एन एन दोघांची सुरुवात होती ती न शी होते. न पासून सुरुवात होणारा संघ नारंगी आणि नवघर. चला दोघांना येतो विनंती करतो की आपण यायचं टॉस्का बॉक्स मध्ये. आता काय ऊन तापले बघा, उन्हाचा बघा कसा बसलाय. अरे हे मॅच खेळायची ताकद आहे ती आगरी कोळींची. अरे यंग पोरं सगळी खेळतात पण 40+ कोण खेळते तर आगरी कोळी लोक. आगरी लोकांची कोळी लोकांची त्यांना माहित मिठाग्रहण काम केलेलं, मावऱ्याला गेले, निवट्या पकडले, चिंबोऱ्या पकडले, खाजऱ्या पकडले. आम्हाला सवय आहे खाजना जावाची. वेलकम नारंगी संघ नवघर संघ. चला या याच्या नंतरचा सामना होणार आहे तर नवघर नारंगी. चला उर्वा कोण मोडीते बॉल आणि बॅट आहे. कोण बोलते बोला. उडविला टॉस नाईले बॅट. नारंगी संघ जिंकलाय. नारंगी संघ जिंकलाय बॅट आले तर मी भावना विनंती करतो दोन्ही करणाऱ्यांचा तुम्ही टोपी घालून सन्मान करायचा आहे. गांधी टोपी आणि सांप्रदायाची टोपी आमची हिमळमानची शान आन बान शान आहे. जबरदस्त असं मॅच बघायला मिळणार. मॅच पण मग कोणची चालू आहे तो उमेळमान न कोलशेत. उमेळमान सांगितलं तर गावचा संघ यजमान संघ. या यजमान संघाची मॅच या मैदानावर चालू आहे. सगळ्या बायका मैदानावर बसले आपले नवऱ्यांची मॅच बघतात. काल त्यांनी काय सांगितलं मग आमच्या नवऱ्यानं खेळू दे उन्हानं खेळू दे काही करू दे असं सगळ्या संघांच्या बायकांना सांगतो. तुम्ही पण असं सांगा नवरं खेळतं तर नवऱ्यानं अडवू नका मधीन खेळू दे ना उन्हान. अरे काय फरक पडते. आगरी कोळींची ती शान आहे ना. तर भरत भाऊने आत्ताच सांगितलं का गोरं पोरं मिलाजीने सगळी काली झालेलीच मिळतील पोरं. अरे काला हुआ तो क्या हुआ दिल वाला तो है. चला टॉस जिंकला योगेश. काय घेतलं बघितला क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताना तुला माहिती आहे नवघर संघ भाऊ नवघर संघ आहे. नवघर संघाला कितीपर्यंत तुम्ही थांबवाल. कमीत कमी धावामध्ये. कमीत कमी म्हणजे किती 50-55. 50-55 मध्ये थांबवणार. खूप खूप शुभेच्छा योगेश तुला भाऊ. तुम्हाला बॅटिंग आहे. बॅटिंग येताना तुम्ही कितीपर्यंत धावापर्यंत जाल. आमचा विचार आहे कमीत कमी 60 ते 65च्या वरती आम्हाला जायलाच पाहिजे. 60 ते 65 वा खूप बरं वाटलं. तू शेअर हे नारंगी तो आंबे सव्वा शेअर हे नवघर 60 ते 65. तुम्हाला कोण खूप खूप शुभेच्छा. जातोय भरत राऊत त्यांच्याकडे. थँक्यू धन्यवाद दिनेश पाटील. इथून मात्र पुन्हा एकदा आर्थिक मदत या ठिकाणी आलेले आहे. कमलेश पाटील मुर्द्याचे खेळाडू आहेत आणि त्याच्या उपचारासाठी तब्बल नवघर मास्टर्स या टीम कडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे आणि ती आर्थिक मदत सुपूर्द केली आहे मंडळाचे कार्याध्यक्ष माफ करा सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब यांच्या हातामध्ये ती रक्कम सुपूर्द केली गेलेली आहे. मॅच ऑन 63 धावा विजयासाठी सेट केल्या आहेत उमेडमान या टीमनं कोलशेट टीम समोर. कशा प्रकारे त्या टीम कडून प्रत्युत्तर उमेडमान संघाला दिलं जाईल. मॅच ऑन सुरू करूया आपण या मॅचचा. पहिला चेंडू जेपीचा यावेळेस फ्लिक्सचा फटका आहे. चेंडू मात्र निघून जातो डीप लॉंग लेगच्या दिशेनं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मिस्टर सचिन पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव करताना मात्र पहिला फलंदाज बाद मिस्टर अविनाश शेळके परतीच्या मार्गी आउट.
थँक्यू, धन्यवाद डीजे सॅम. बघा संकेत आपल्या आई वडिलांना काही सांगू शकत नाही म्हणून डीजेच्या माध्यमातून संकेतनं सांगितलंय, एक मेसेज सोडलाय. लग्नाची घाई आहे संकेतला, थोडासा विचार करायला काही हरकत नाहीये. धावा झाल्यात त्या म्हणजेच 1. प्रकाश पाटील न्यू बॅटर महत्वपूर्ण जोडी म्हणजे आपण शोले चित्रपट पाहिला असेल आणि त्या शोले चित्रपटातील सर्वात फेमस जोडी कोणती होती? जय वीरूची जोडी. त्याप्रमाणे सर्वात फेमस जोडी आहे कोलशेट टीमची, ती म्हणजेच प्रकाश पाटील आणि मोहन गरत. जय वीरूची जोडी. अनेक पार्टनरशिपचा इतिहास, अनेक पार्टनरशिपचा रेकॉर्ड या जोडीच्या नावावर आहे. अशी A1 जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश पाटील आणि मोहन गरत. बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर. समोर खेळला गेला होता चेंडू आणि इथे बघा काय जरी ड्रॉप झाला तरी मात्र काय शतरक्षण केलं जेपीनं. अतिशय सुंदर शतरक्षण. मोठा बॅटर बाद मिस्टर प्रकाश पाटील देखील परतीच्या मार्गी. थँक्यू. कोळी समाज, आगरी समाज आणि नेहमी म्हटलं जातं की आगरी कुळ्यांकडे दागिने भरपूर असतात. ज्या महिला या ठिकाणी बसल्या दिनेश भाऊ, त्या महिलांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आगरी कोळी जास्तीत जास्त दागिने का वापरतो आणि ती परंपरा पूर्वीपासून आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ती परंपरा आहे. तर याचं काही महत्व तुम्हाला ठाऊक आहे का महिलांना? का आपण सगळ्यात जास्त दागिने वापरतो? हर्षदाचं मत आहे की आगरी माणसं सोन्यासारखी असतात. हे हर्षदाचं मत आहे. चला प्रत्येकाने मत मांडा. इंग्रजांच्या काळापासून ती गोष्ट खरी आहे की आगरी कोळ्यांच्या अंगावर जास्तीत जास्त दागिने असतात. चला सांगा, मत मांडा प्रत्येकाने आपापलं. त्याचं महत्व काय आहे? का दागिने वापरतात आगरी कोळी? पूर्वीपासून वापरतात. घरात बडबडतं आणि अंगाला बडबड करणार नाही. या मी सांगतोय हर्षदा, पूर्वी ज्या वेळेस आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती, मोगलांची सत्ता होती, अनेकांची सत्ता होती, त्यावेळेस त्यावेळेस आपली देशाची करन्सी होती. आता आपण भारतीय करन्सी जी पाहतोय, जे वेळेस काय घडलंय त्या ठिकाणी नक्कीच त्या विषयाकडे मी पुन्हा येतोय. बॅटची एज होती कदाचित 1 धाव आणि त्यावेळेस वर्षाला ती करन्सी बदलत जायची. पैसा एकदा जमा केला की तो पैसा बदलला गेला की मग तो यूज करता येत नाही, तो पैसा वाया जायचा. तेव्हा पूर्वीपासून लोकांनी ती परंपरा पाळली की आपण सोने बनवू. सोन्याचा दर कमी होईल, कधी वाढेल, पण सोन्याचं मोल कमी होणार नाहीये. ती परंपरा इंग्रजांच्या काळापासून आहे आणि त्या वेळेपासून आगरी कोळी सोनं वापरत गेले आणि जास्तीत जास्त सोना हे खास करून सेव्ह करत गेले आगरी कोळी. ही परंपरा पूर्वीपासून आहे. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय, 2 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. उमेदवार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शतरक्षण करतोय, त्या बॅटिंग करतोय कोळशेत संघ आणि पाठलाग करतोय. 63 धावांचा पाठलाग कोळशेत संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोहन गरत जोपर्यंत क्रीजवर आहे, पूर्ण कल्पना उमेदवार टीमचे 11 खेळाडू आहेत, त्या 11 खेळाडूंना पूर्ण कल्पना आहे की जोपर्यंत मोहन गरत आहे तोपर्यंत मॅच आतापर्यंत आपल्या हातामध्ये नाहीये. 3 धावा फलकावर आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन 2 धावा माफ करा फलकावर झालेल्या आहेत आणि टीम कॅप्टन जेपी अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळत आहेत. मोहन गरज स्ट्राईक एंडवर ऑफ साइडला यावेळेस कट केलंय चेंडूला. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. नवीन शेळके आलेत. चांगलं शतरक्षण. 1 धाव मिळेल. धावा झाल्यात त्या 3. बुलेश आहे त्या ठिकाणी डीपला प्रोडक्शन साठी. फक्त वेळेकडे लक्ष द्या. जे कोलशेट टीमला आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या त्या सूचना उमेदवार टीमला देतोय आणि तो नियम तुम्हाला देखील लागू होतोय. उमेदवार मास्टर्स, तुम्ही आयोजक प्रायोजक जरी असला तरी देखील वेळेचं बंधन तुमच्या टीमला देखील आहे. चला छोटा मुकेश, ए नन्ना मुन्ना मुकेश बाहेर निघ, नाही तर पेनल्टी देईल. काय घडलंय? चेंडू खराब आहे त्या ठिकाणी. व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. छोटा मुकेश चल बाई, ए बाबू
चल. ए जेपी तुझा पोरगा आतमध्ये 3 दिवशी पेनल्टी दिली तुला मी. बसलाय तो गपचूप. मॅचच्या दिशेने वळूया आपण. थोडंसं मनोरंजन, छोटी मुलं मैदानाच्या आतमध्ये जातात त्याच्यामुळे नक्कीच ते या ठिकाणी आम्हाला म्हणावं लागतं. धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 4. काय घडलंय. जोरदार अपील तर केली होती आणि देहबोली आपण जेपीची पाहू शकाल. अरे कॅच होती यार, हा शब्द देखील कॉमेंट्री बॉक्स पर्यंत जेपीचा पोहोचला गेला. कदाचित ती बॅटची एज होती आणि नक्कीच नाखुश असतील यष्टीरक्षक नागेश पाटील यांच्यावर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पाणी जायचंय मैदानाच्या आतमध्ये, पाणी घेऊन जा. पहिले षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या फळकावर लागली गेली आहे कोलशेत मास्टर्स या टीमची 5 धावा. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये तर आपण पाहिलं तर पकड मजबूत केलंय उमेदमान या टीमनं कोलशेत टीमवर. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी. या ऐकूया आपण आमच्या डीजे सॅम कडून सुंदर सुंदर गाणी. गरमी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धन्यवाद डीजे सॅम. आणि जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान होण्याची दाट शक्यता आहे असं मात्र दर्शवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच झाडे लावा ही मंत्र आम्ही सूचना प्रत्येकाला करतोय. सध्याच्या घडीला नक्कीच झाडांची आवश्यकता आहे. पर्यावरणाची निगा राखा इतकंच म्हणेल. एक चांगला उपक्रम उमेदमान आगरी टीमच्या माध्यमातून देखील राबवला गेला होता. प्रत्येक टीम कॅप्टन कडून वृक्षारोपण देखील या ठिकाणी केलं गेलं होतं. धावसंख्या आपण फळकावर पाहतोय 5 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर मयूर गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन शेळके समोर आहेत. यावेळेस स्ट्रेट ऑन स्पॉटचा चेंडू होता. बॉटम हँडचा चांगला वापर करत चेंडूला मात्र ऑन साइडला टर्न केलंय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी नवीन कडून केलं गेलंय. 1 धाव इथे मिळेल. 60 धावा सेन्सिबल 6 धावा माफ करा. आणि सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे मोहन घरत. या खेळाडूच्या विषयी म्हणायचं गेलं तर मॅच घेऊन खेळणारा खेळाडू. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच कधीही सोडत नाहीये मोहन आणि याची कल्पना सगळ्याच संघाला आहे. त्याच्यामुळे ही विकेट सध्याच्या घडीला मौल्यवान आहे. म्हणजे जवळपास 24 कॅरेट प्युअर सोनं असा खेळाडू आहे मोहन घरत. यावेळेस कट केल्या चेंडूला स्वीपर पॉइंट डीपला शतरक्षक त्या ठिकाणी बुलेश पाटील आहेत. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहतो मोहन घरत यांचा. 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजेच 8. हे वादळ आहे मोहन घरत म्हटलं तर कोलशेत टीमचं वादळ. आणि हे वादळ एकदा सुरू झालं की मग थांबायचं नाव काढत नाही. सध्याच्या घडीला शांत आहे इतकंच म्हणू शकतो मी या खेळाडूच्या विषयी. बॅक टू द बॉलर. समोर खेळलाय, संधी निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही मयूरला. अगदी समोर खेळला होता, बॉलरच्या अगदी समोर खेळला होता मोहन आणि जवळजवळ नवीन शेळके भरपूर पुढे आले होते. त्या ठिकाणी स्वतःवर नाराज मयूर की हा चेंडू माझ्याकडून कसा काय मिस झाला. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवलंय. बॅटरच्या बॉडी पासून चेंडूला लांब ठेवलं होतं. कुठेतरी आपण पाहिलं तर अँगल क्रिएट केला होता, अँगल निर्माण केला होता गोलंदाजानं. जवळजवळ म्हणू शकतोय आपण की आउटसाइड ऑफ स्टंप पिच केलं होतं. म्हणजे जवळजवळ व्हाईट लाईनच्या त्या बाहेरून चेंडू कदाचित निघू शकला असता. अतिशय सुंदर गोलंदाजी. मोहनच्या रेंज मध्ये जाण्याचा प्रयत्न कुठलाही होत नाही त्या ठिकाणी मयूर कडून. वेल डन मयूर, कौतुक असेल. धावा झाल्या ते 8, चेंडू टाकून झाले ते 4. स्टेट बॅट सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नवीन घरत आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन साठी.
सिंगल फक्त या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. धावा झाल्या त्या 9. 63 करायचे आहेत. म्हणजे अजूनही आपण विचार केला तर जवळजवळ 19 चेंडू आणि तब्बल 54 धावांची गरज आहे कोलशेत मास्टर्स या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा कोलवार टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. खोदून काढतो चेंडूला. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये. हेमंत आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झालं हेमंत कडून. मात्र चांगला बॅकअप त्या ठिकाणी केलं गेलंय सचिन पाटील कडून. 2 धावा या चेंडूवर मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण कोलशेत मास्टर्स टीमची धावा संख्या पाहतोय 2 बाद 11 धावा. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 52. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. आता मात्र नक्कीच आपले हात कोळावे लागतील. कोलशेत संघ घरातून निघताना नक्कीच कदाचित त्यांना ट्रॅफिक लागले असेल. मात्र त्या ट्रॅफिक मधून देखील बाहेर पडून आज अगदी योग्य वेळेवर हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. जवळजवळ अहमदाबाद तो हायवे तो मार्ग पकडला होता त्याप्रमाणे तो हायवे पकडावा लागेल कोलशेत टीमला. ज्या ठिकाणी कुठलाही स्पीड ब्रेकर नाहीये. वेग तर मात्र पकडावा लागेल. गेअर तर मात्र शिफ्ट करावा लागेल. कारण 18 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक राहिलाय आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 52 धावा या कोलशेत संघाला करायचे आहेत. सर्वत्र शांतता आहे. रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि रविवार म्हटलं तर खरोखरच प्रत्येक जण तो दिवस एन्जॉय करतायत आणि बरेचसे मी म्हणेल क्रीडा रसिक या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत आणि आपला दिवस देखील या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे दर्शक आमच्या सोबत या मॅच सोबत जुळले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावा झाल्यात 11. येणारे चेंडू 18. धावा करायच्या आहेत त्या तब्बल 52. वेळ वाचवा उमेदवार मास्टर्स विनंती करतोय. प्रशांत आहे ते हात कोळावे लागतील. हात कोळावे लागतील. काय घडले? ही कॅच नव्हती. हा कॅच नव्हता. ही कॅच नव्हती आणि हा कॅच नव्हता तर नक्कीच ही मॅच देखील सोडले. ही कॅच नाही सोडली नागेश तू. ही मॅच देखील तू सोडलेस. यांच्या डोक्यावर मारलाय बा. आता कॅच कोणचा सोडलाय तर कोलशेतचे वाघाचा कॅच सोडलाय. यांचा स्टार खेळाडू आहे. स्टार खेळाडू आहे. मोहन गरत मी म्हटलं मोहन गरत असे खेळाडू आहेत ज्या ज्या वेळेस संधी मिळते मोहन गरतला त्या त्या वेळेस मोहन गरतने त्या संधीचं सोनं केले आहे. ऑफ साइडला यावेळेस चेंडूला खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू निघून जातोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी सचिन पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. 2 धावा काही थांबू शकत नाही. तिसऱ्याचा प्रयत्न. चेंडू कमी आहे. धावांची गरज नितांत आहे. यावेळेस नक्कीच स्ट्राईक मोहन गरतला हवी होती. त्यासाठी मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केले नवीन शेळके यांची. आउट. थँक्यू. नक्कीच पूर्वीचं गाव पण आता मात्र ते गाव पण राहिलं नाहीये. पूर्वी नक्कीच झाडं होती. पूर्वी आपली कारवीची घरं होती. पूर्वीच आपलं अंगण मातीचं होतं. लक्ष ठेवा त्याच्यामुळे आपल्याला आजार पण येत नव्हतं. पूर्वीची माणसं जर आपण पाहिली तर जवळजवळ 100 वर्षाहून अधिक जगलेत. आताची माणसं मात्र 50 वर्ष जगली तरी मात्र 100 प्रमाणे जगले असं म्हणू शकतो आपण. कारण आता कॉन्क्रीटचा जमाना आलाय. आता मात्र कॉन्क्रीटचं जंगल आहे. कुठेतरी पर्यावरणाचा नाश होत आहे आणि कुठेतरी मात्र कॉन्क्रीट जंगलाला जास्त प्राधान्य दिलं गेलं आहे. तर नक्कीच पर्यावरणाची निगा राखा. झाडे लावा. झाडे जगवा. जेणेकरून आपण मोठमोठ्या आजारांपासून वाचू शकतोय. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावसंख्या 14. मोहन गरत स्ट्राईक साठी मात्र नवीन शेळके यांची विकेट सॅक्रिफाईस केले. जेवण सुरू झाले.
जेवणाचा स्वाद घ्या. मोहन घरातनं स्ट्राईक घेतलंय याचं कारण त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू असेल हे मात्र निश्चित. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर, आडव्या बॅटना जोरकस फटका खेळलाय. डीप स्क्वेअरला क्रिजनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. जेपी आहेत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतात. एकदा तर पूर्ण डबलचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. मोहन घरत आणि त्यांच्या संबित आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मेघनाथ घरत. हे 2 नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत कोलशेट टीमचे. धावा झाल्यात त्या 16 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. जवळपास 15 चेंडूंचा खेळ राहिला आणि 15 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 47. इनसाइड आउटचा फटका आहे. ऑफसाइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. पॉइंटचा फिल्डर त्या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला का सचिन पाटील चपळ क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे प्राप्त होतोय. 1 धाव संख्या वाढते. धावा संख्या झाली ती 17. प्रयत्न केले जात आहेत मात्र प्रयत्नाला यश नाहीये इतकं मी म्हणू शकतोय कारण ते चेंडू त्यांच्या रेंज मध्ये टाकले जात नाहीयेत. 17 धावा फलकावर. यावेळेस सफल झाला होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला होता आणि या चेंडूला ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. चेंडू पडल्यानंतर नागेश पाटील यष्टीरक्षकांच्या हातामध्ये येऊन विसावतोय. चेंडू येतोय डॉट. अंतिम चेंडू मात्र हा या ठिकाणी शिल्लक आहे. कालचा दिवस विसरल्याप्रमाणे काल आपण एक निर्धाव षटक या मैदानावर पाहिलं कुंदन ठोंबरे यांचं. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. वेल डन. प्रशांतनं खऱ्या अर्थानं मात्र शांत केले कोलशेच्या या दोन्ही बॅटरना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय कोलशेत मास्टर्स या टीमची. 17 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. माईक प्लीज तो माईक बंद करा. बारा चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 46. 46 रिक्वायर्ड बाय 12 बॉल्स टू विन. सगळ्यात महत्वाचं आहे 12 चेंडू महत्वाचे नाहीये तितके महत्वाचे आहे विकेट मोहन घरत यांची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल वुमेन्सचा वंडर बॉय मुकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. 12 चेंडू 46 धावांची गरज. कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल मोहन घरत यांच्याकडून. दोन्ही स्टार खेळाडू ज्याप्रमाणे आपण मुकेशला पाहतोय वुमेन्सचा वंडर बॉय त्याप्रमाणे कोलशेतची शान आणि कोलशेतचा वंडर बॉय मिस्टर मोहन घरत मैदानाच्या आतमध्ये मुकेश पाटील यांच्या समोर. दोन्ही स्टार खेळाडू आमने सामने. वेळेकडे लक्ष द्या जेपी प्लीज. जास्त वेळ जातोय. काय सुरू आहे नक्की काय सुरू आहे प्लीज वेळ वाचवा वुमेन मास्टर्स. कारण संध्याकाळी वेळ आपल्याला हवी आहे. प्लीज कोऑपरेट करा. फुलटच चेंडू आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. नवीन नवीन आणि नवीन येतोय कॅचच्या खाली. एकदा संधी दिली होती दुसऱ्यांदा संधी मिळणार नाहीये. काय हा कॅच पकडलाय नवीन आणि खेळ संपवलाय मोहन घरत यांचा. वेल डन. थँक्यू. बिग विकेट. एक मोठा फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आनंद तुम्ही पाहू शकाल कारण ज्या विकेटची भीती होती उमेदमान संघाला ती विकेट या ठिकाणी प्राप्त केली मिस्टर मोहन घरत या ठिकाणी बाद. हॅट्रिक जर पूर्ण केली तर राजा घरत यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. मुकेश तुमच्यासाठी हे पारितोषिक आहे राजा घरत यांच्याकडून
अर्षदा काय म्हणशील या कॅचच्या विषयी? जबरदस्त. आणि जर कॅच सोडला सर काय म्हणलं असतं? डाळ भात खायला दिली असते. नवीन खरोखरच उमेरमान गावाची जर तुम्हाला खबर जाणून घ्यायची असेल, कुणाचा वाढदिवस आहे, कुणाचं लग्न आहे, कुणाची हळद आहे आणि कुणाचं दुःख निधन झालं आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वेळोवेळी जर माहिती हव्या असतील तर नवीन घरात या चॅनलला फॉलो करा, इतकंच मी म्हणू शकेल. एक चालतं बोलतं हे चॅनल आहे, तर नवीन घरात या चॅनलला नक्कीच आपण फॉलो करू शकता, जेणेकरून उमेरमान गावची तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप मात्र बाल बचगे. अगदी मी तर म्हणेल त्या लेग स्टंपच्या कानामध्ये भुंकर मारून हा चेंडू निघून गेलाय. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 19 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मेघनाथ गरत मोठी फटके आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीये. पूर्ण जर या इनिंगचा आपण विचार केला तर तब्बल आपण जर या 20 चेंडूंचा जर आपण विचार केला तर एकही मोठा फटका नाही या 20 चेंडूमध्ये, एकही चौकार किंवा एकही षटकार या 20 चेंडूमध्ये कोलशेट टीमच्या बॅटर कडून पाहायला मिळाला नाहीये. प्रयत्न तोच आहे आणि इथे देखील चेंडू हवेत. सचिन पाटील चेंडूच्या खाली, आणखीन एक हेमन येत आहेत चेंडूच्या खाली आणि आणखीन एक विकेट. मिस्टर मेघनाथ देखील परतीच्या मार्गी आउट. हॅलो, थँक्यू. आव करू जे कोण संघ खेळून गेले असतील, ज्या कोणाला भूक लागली असेल, ज्या कोणाचे पोटन कावलं ओरडत असतील, ज्या बायका मॅच बघतात नवऱ्यांच्या, त्यांना भूक लागली असेल तर त्यांना सगळ्यांना सांगता येईल की जेवणाची व्यवस्था चालू आहे, जेवून घ्यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. वेलकम हरेश्वर राऊत साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आरकेचे माजी अध्यक्ष विनंती करतोय हरेश्वर राऊत साहेबांना की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आरकेच्या टीमच्या सोबत नेहमी असतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण येऊया. शॉर्ट विकेट रिझन मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, 2-2-3-3 खेळाडू त्या ठिकाणी आले होते चेंडूला फील्ड करण्यासाठी. एक धाव इथे पूर्ण, धावसंख्या झाली आहे ते 20. आता मात्र भात जास्त ठेवावा लागेल दिनेश भाऊ, आता कुठेतरी सुखाचा घास पोटात जाईल. घास त्यांच्या आता उतरेल, जरा उतरणार ना घास तो त्यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील केला गेला होता, मात्र चांगला चेंडू. वेल डन मुकेश, अतिशय सुंदर गोलंदाजी. बघा एका खेळाडूमुळे किती फरक पडू शकतो टीम मध्ये. या ठिकाणी मात्र मुकेश पाटीलने दाखवून दिला. नक्कीच मी म्हणू शकतो मुकेश साठी की हा बॅकबोन का आहे उमेरमान टीमचा, हे तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं असेल. ऑफ साइडला खेळलं जात आहे, बॅटची एज. चेंडू ट्रॅव्हल झाला थर्ड मॅन डीप मध्ये. मनोज पाटील वेगाने येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. आता दोन्ही गाड्या एका प्लॅटफॉर्मवर उभ्या आहेत. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. कोलशेत संघ खरोखरच थोडासा बॅकफुटला जातोय. या ठिकाणी प्रयत्न तर केले होते कोलशेत टीम कडून, मात्र पुढे येण्याचा मार्ग अक्षरशः बंद केला होता उमेरमान टीमच्या गोलंदाजानं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. कोलशेत मास्टर्स या टीमची 21 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या ऐकूया आपण सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया आपण मॅचच्या दिशेनं. थँक्यू, धन्यवाद डीचे. श्री मालकाई माता प्रसन्न 25वा वर्धापन दिन सोहळा लक्षात ठेवा. उमेरमान निवासी भक्त वत्सल
सुवर्णावतारी श्री मालकाई माता उत्सव 25वा वर्धापन दिन सोहळा स्नेह निमंत्रण श्री मालकाई मातेच्या 25व्या वर्धापन दिन सोहळा फाल्गुन शके 1946 शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी मंगळमय वातावरणात साजरा होत आहे. सर्वांनी नक्कीच या मंगळमय सोहळ्यात सामील व्हायचं आहे. सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे मालकाई मातेच्या त्या 25व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी. या वर्धापन दिनामध्ये महाप्रसादाचा देखील नक्कीच सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. हेमंत यांचा वापर या ठिकाणी केला जातोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले हेमंतनं. स्ट्राइक एंडला पण विकासला पाहतोय. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. 3 चेंडू आता फक्त आणि फक्त शिल्लक राहिलेत. काय करावं लागेल तर विजयात जवळपास पराभवातील अंतर या ठिकाणी या 3 चेंडू मध्ये जितकं कमी करता येईल त्याचा प्रयत्न मात्र कोलशेट टीमनं करावा. आणखीन एक डॉट बॉल. हेमंतचा पोरगा कोण आहे? तू आहेस का? मटन मी नाही बोललो, आताच सांगतो. गुड बॉलिंग हेमंत, वेल डन. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू त्याच्यामध्ये 4 चेंडू डॉट टाकलेत हेमंतनं. फक्त 1 धाव खर्च केला 5 चेंडू मध्ये हेमंतनं. शेवटचा चेंडू असेल आणि दोन्ही टीमला विनंती आहे मॅच संपल्यानंतर त्या ठिकाणी थंब देण्यासाठी जायचं आहे. बिग हिट. शेवटच्या चेंडूवर मात्र पूर्ण फोर्स न ताकदीनं हा फटका खेळला गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय कोलशेट टीमच्या बॅटर कडून, विकास कडून. अभिनंदन उमरमान. धन्यवाद धन्यवाद. चला बायकंदो जेवायला चला लवकर गर्दी करेल चला लवकर. अशोकदा वेलकम. मल्हार स्पोर्टचे प्रोप्रायटर हिरो तुझं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर हरेश्वर राऊत, RK मोरवा. विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. हरेश्वर राऊत साहेब, RK मोरवा माजी अध्यक्ष